आपण पाहणार आहोत जसं की आपल्याला माहिती आहे पोलीस भरतीची एक्झाम लवकरच जवळ येत आहे. तर आज आपण एक अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा जो पोलीस भरतीसाठी लागणारा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे तो 2014 औरंगाबाद येथे झालेल्या पोलीस भरतीच्या पेपरचा आज मी इथे तुम्हाला पूर्णपणे सोल्युशनसह समजावून सांगणार आहे. तर मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर आज आपण काय पाहणार आहोत, औरंगाबाद येथे झालेल्या 2014 साली पोलीस भरतीचा जो पेपर आलेला होता त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता जो विषय आहे त्याच्यात जे आलेले क्वेश्चन आहेत अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे ते पूर्ण क्वेश्चन आज आपण येथे पाहणार आहोत. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सर्वांचं ग्राउंडमध्ये प्रिपरेशन बऱ्यापैकी चाललेलं असतं. त्यांना जवळपास सर्वांना ग्राउंडमध्ये खूप चांगल्या प्रकारे 90-95च्या वर मार्क पडतात. पण आपला फक्त स्कोर याच्यामुळेच येत नाही की आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तामध्ये थोडे कमी मार्क असतात म्हणून. तर आज आपण जो पेपर पाहणार आहोत त्याच्यामध्ये पाहणार आहोत की औरंगाबाद पोलीस भरती 2014 साली जो पेपर झाला त्यामध्ये जे काही अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न होते ते आज मी इथे तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर चला तर मग पाहूयात आजचा पहिला क्वेश्चन. तर पहिला प्रश्न काय आहे, पुष्पाचे लग्न 6 वर्षापूर्वी झाले. तिचे सध्याचे वय लग्नाच्या वेळेच्या वयाच्या 1.25 पट आहे. तर तिचे लग्नाच्या वेळी वय किती वर्षे होते? समजा आपण काय करू, पुष्पाचे आजचे वय एक्स कन्सिडर करू. तर मग 6 वर्षापूर्वी म्हणजे 6 वर्षाच्या अगोदर तिचं वय काय राहणार आहे? x-6 राहणार आहे, बरोबर. तिचे सध्याचे वय लग्नाच्या वेळेच्या वयाच्या 1.25 पट आहे. लग्नाच्या वेळेच्या वयाच्या 1.25 पट कोणतं? आजचं वय. आजचं वय काय आहे तिचं? एक्स. आणि तिचं लग्नाच्या वेळी म्हणजे 6 वर्षापूर्वी तिचं वय काय? x-6 आहे. ते आजच्या वयाच्या किती आहे? 1.25 पट आहे. तर तिचे लग्नाच्या वेळी वय किती वर्ष होती म्हणजे तिचं लग्नाच्या वेळी वय किती होतं ते आपल्याला काढायचं आहे. तर मग आता काय करायचं, याला सिम्प्लिफाय करून घ्या. 1.25 1.25ला आपण आणखी कशा प्रकारे 1.25 म्हणजेच काय असतं, आता हे दोन दशांशानंतर आहे तर मग काय येणार 1.25ला आपण काय लिहू शकतो 125/100. मग याला पण आणखीन आपण भागाकार देऊन काय करू याचं सिम्प्लिफिकेशन करू शकतो. आता कसं करायचं, याला 25ने बघायचं. 25 2 25 75 25 चोक 100 आणि 25 125 म्हणजे इथं काय आलं आपलं एक्सच्या साईडला काय आलं 5/4 आलं. 1.25 म्हणजेच काय आलं 5/4. मग आता तुम्ही काय करा 4ला इकडे न्या म्हणजे ते काय झालं लेफ्ट साईडला 4x झालं आणि 5ने हे आतमध्ये कंसाला गुण घ्या ते काय झालं 5x - 6 5 30. तर मग आता सिम्प्लिफाय करून घ्या. 30 निगेटिव्ह राईट साईडला इकडे गेल्याच्यानंतर काय होणार पॉझिटिव्ह होणार. 5x मधून इकडे -4x ते काय आलं एक्स आलं म्हणजे एक्सची व्हॅल्यू भेटली. एक्सची म्हणजे काय झालं तिचं सध्याचं वय भेटलं आपल्याला सध्याच. पण आपल्याला विचारलं काय लग्नाच्या वेळीचं वय. लग्न कधी झालं तिचं 6 वर्षापूर्वी झालं. म्हणजे 30 मधून जर का आपण 6 मायनस केले तर आपल्याला काय होईल तिचं लग्नाच्या वेळीचं वय म्हणजे ते किती होईल 24 वर्ष. तर मग आपल्याला 24 वर्ष ऑप्शन आहे का? हां आहे. चौथा ऑप्शन काय आहे 24 वर्ष. म्हणजेच पुष्पाचं 6 वर्षापूर्वीचं वय किती झालं 24 वर्ष. तर मग आता दुसरा प्रश्न काय आहे, एका पदार्थाचा 1/4 किलोग्रॅमची किंमत ₹.60 आहे तर 200 ग्रामची किंमत किती? आता मला एक सांगा 1/4 म्हणजे काय झाला आपला पाव किलो झाला म्हणजेच किती झाला 250 ग्राम. त्याची किंमत किती म्हणतो 0.60 म्हणजे 0.6 आहे. तर ते 200 ग्रामची किंमत विचारली. आपण याला काय करू शकतो, जर 250ची किंमत 0.60 आहे तर मग काय करणार 200ची किती येणार. मग याला काय करायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. काय करायचं 200 गुणवले 0.6 भागिले 250. याला पुन्हा आता बघा याला पुन्हा भाग देता येतो. हा 0 कटला हा 0 कटला. आता 5चा भाग 5 चोक 20 5 5 25. मग काय केलं 4ने 6ला हे करून घ्या 6 चोक 24 भागिले 5. मग आता काय करा 24/5 आलं 24/5 आलं आपला आन्सर. तर 24/5 पुन्हा सिम्प्लिफाय करून घ्या. 24ला काय करा 5ने भागाकार द्या. 5 चोक 20. मग किती उरले 4 उरले. मग 4ला भाग नाही दशांश देऊन 0 दिला 4वर 4चे किती झाले 40 झाले. म्हणजे आता 5 40 झाले 5 8 40 4.8 आणि इथला 0.10 म्हणजे ते काय झालं 0.48 झालं.
तर मग आपल्या जी 200 ग्रामची जी किंमत होती ती किती येणार आहे आपली 0.48 येणार आहे. समजलं? म्हणजे आपण सिम्पली काय केलं, पहिल्यांदा एक चतुर्थांश म्हणजे किती 250 ग्राम 250 ग्रामला आपल्याला किंमत दिलेली 0.60. मग आपल्याला काय विचारलं 200 ग्रामची किंमत विचारली. मग सिम्पली आपण काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे आपलं फायनल आन्सर होते काय 0.48 रुपीज. आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय, अतुल आज रोजी म्हणजे आज काकापेक्षा 30 वर्षे लहान आहे. अतुलचं आजचं वय काय, काकापेक्षा 30 वर्षे लहान आहे. 5 वर्षापूर्वी त्याचे वय त्याच्या काकाच्या वयाच्या 1/4. आता पुन्हा इथे 1/4 आलं म्हणजेच काय झालं पाव, म्हणजे 1/4 भाग. तर अतुलच्या काकाचे 5 वर्षानंतरचे वय किती असेल. आता समजा आपण काय करू, अतुलचं आजचं वय काय आहे एक समजू. मग तो काय म्हणते काकाचं वय किती आहे, काकापेक्षा अतुल किती 30 वर्षाला आहे. मग काकाचं डेफिनेटली वय काय राहणार आहे x+30 राहणार आहे, बरोबर. तर काय म्हणते 5 वर्षापूर्वी त्याचे वय त्याच्या काकाच्या वयाच्या 1/4 होते. 5 वर्षापूर्वी म्हणजे काय झालंय x आजचं आहे, तर मग 5 वर्षापूर्वी काय येणार, x मधून 5 गेल्याच्या नंतर जीव काय उरलं ते काय 5 वर्षापूर्वीच झालं. ते त्याच्या काकाच्या वयाच्या 1/4. काकाचं वय कधी पुन्हा काकाचं पण 5 वर्ष पाठीमागे गेलं म्हणजे काय 30 मधून पुन्हा आपल्याला -5 केले. मग आपलं काकाचं वय काय आलं x+25. याला पुन्हा पहिल्यासारखं 4ला इकडे न्या गुणा 4x - 520 = x+25, बरोबर. मग पुन्हा आता 4x आणि हे x काय करा लेफ्ट साईडला न्या म्हणजे मग किती राहिला तो 4x - x 3x राहिला. हे -20 लेफ्ट साईडचे जे ते राईट साईडला काय -30 आणि +20 किती होणार -30 आणि +20 काय होणार 45 होणार, बरोबर. मग 3 ने 45ला भाग द्या, 3 1 उरला म्हणजे झाले 15 झाले. 3 5 15. मग एक्सची किंमत काय आली 15 आली. एक्स म्हणजे काय झालं त्याचं अतुलचं आजचं वय. तर अतुलच्या काकाचं काय वय आहे 5 वर्षानंतरचं समोरचं काढायचं आपल्याला. काकाचं आता सध्या किती आहे 30 आहे. एक्स 15 + 30 किती होतात 30 आणि 40 आणि 45 आणि समोरच्या किती वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये. मग काकाचं समोरचं वय किती येणार आहे 5 वर्षानंतरचं 45 आणि 5 50 वर्ष. हे काय झालं काकाच्या अतुलच्या काकाचं वय. आता नेक्स्ट क्वेश्चन काय 5,000 रुपयावर 2 वर्षासाठी 8% प्रतिवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याज काढा. आता चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज काय असतं, तुम्हाला जर का व्याजावर व्याज लागणार असेल तर तो काय झालं चक्रवाढ व्याज झाला. आणि सरळ व्याज काय असतं, तुम्ही आता समजा एकदा 100 रुपये घेतले कुणा कोणतरी 100 रुपये घेतले, पहिल्या वर्षी तुम्हाला 5% 10% व्याज जर म्हटलं तर त्याला 100ला 10 रुपये लागणार, दुसऱ्या वर्षी पण 10%च लागणार 10च रुपये लागणार. हे काय झालं सरळ व्याज झालं. पण जर तुम्ही जर का त्याच्याकडून चक्रवाढ व्याजाने पैसे घेतलेत, पहिल्या वर्षी तुम्हाला किती लागणार 10 रुपये लागणार, बरोबर. मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या 10 रुपयावर पण व्याज लागणार आणि 100 रुपयावर पण लागणार, म्हणजे तुम्हाला टोटल 110 रुपयावर व्याज लागणार. ते काय झालं चक्रवाढ व्याज झालं. तर मग आता प्रश्न काय विचारला आपल्याला 5,000 रुपयावर 2 वर्षासाठी 8% प्रतिवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याज किती. 5,000 रुपयावर किती रुपये आहेत आपले 5,000 रुपये 2 वर्षासाठी 8% प्रतिवर्ष व्याज दराने. आता आपल्याला माहिती आहे 8% म्हणजे काय असते 8 भागिले पर्सेंटेज जिथं येतं तिथे काय त्याला 100 करायचं. व्याज दराने चक्रवाढ व्याज किती 2 वर्षासाठी येतं. आता पहिल्या वर्षी समजा आपण काढवलं, पहिल्या वर्षी 5,000 रुपयावर काढवलं. मग पहिल्या वर्षी आता हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे काय 8 × 5 केलं 8 5 40 आणि तो शून्य जसा म्हणजे किती झाले 400 रुपये झाले. मग पुन्हा दुसऱ्या वर्षी आणखीन आपल्याला तर 5,000 व्याज लागणार आहे. दुसऱ्या वर्षी ते किती येणार आहे 400च येणार आहे 5,000, कारण काय रेट ऑफ इंटरेस्ट सेम आहे 8% व्याज दर आहे. ते 400 रुपये आलं व्याज. पुन्हा नंतर हे आपले जे पहिल्या वर्षीचे जे 400 रुपये होते त्यालासुद्धा आपल्याला काय लागणार आहे 8% व्याज लागणार आहे. ते कसं काढायचं मग 400 रुपये 400 गुणिले त्याचे 8 भागिले 100. मग काय करायचं हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 8 आणि 4 8 चोक 32. ह्या तिन्हीची बेरीज करा. आता हे किती आलं 32ला 32 4 आणि 4 8. पण तुम्हाला टोटल जे 2 वर्षासाठी जे चक्रवाढ व्याज लागणार आहे ते किती रुपये आलं तुमचं 832 रुपये. म्हणजे तुम्हाला सरळ काय करायचं दिलेल्या जितकी अमाऊंट हे दिलेली किती रुपये आपण घेतले होते त्याच्यावर काय करायचं त्याचा व्याजदर किती 8%. 8%ला काय केलं आपण
8% म्हणजे काय असतं, भागिले 100 असतं. मग ते 2 शून्य कटले, ते 2 शून्य कटले. मग 8 आणि 5चा गुणाकार किती होतो, 8 पंच 40. आणि तो पहिला 1 शून्य तो काय झाला, 400. पहिल्या वर्षी तर तेवढं लागणारच आहे. पुन्हा दुसऱ्या वर्षी पण डबल काय होणार आहे, 5,000ला तेवढंच लागणार आहे. पण चक्रवाढ व्याजामध्ये कसं असतं, व्याजावर व्याज लागतं. म्हणजे आपले पहिले जे 400 रुपये, त्या 400 रुपयावर पुन्हा काय होणार, आपल्याला 8% व्याज लागणार. ते किती, 32 रुपये आलं. म्हणजे आपलं टोटल व्याज किती झालं, 400, 400 आणि 32 म्हणजे काय झालं, 832. म्हणजे काय झालं, आपला पर्याय क्रमांक 2. तर आता बघू समोरचा प्रश्न. समोरचा प्रश्न काय आहे, एका कारला 300 किमी अंतर कापण्यासाठी 5 तास लागतात. तर त्या कारला तेच अंतर पूर्वीच्या वेळेच्या 4-5 पट वेळेत कमी करण्यासाठी किती वेळ लागेल. आता पहिल्यांदा कारला बघा, कार म्हणजे वेळ, कार 30 किमी अंतर कापण्यासाठी 5 तास लागतात. आपल्याला सूत्र माहिती आहे, वेग बरोबर काय असतं, अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ. तर आता आपल्याला अंतर किती दिलेलं आहे, 300, आणि वेग किती आहे, 5 किलो, वेळ किती आहे, 5 तास आहे. तर मग 5×30 म्हणजे 60 किलोमीटर पर हवर आपली काय आली, पर ताशी काय आली, त्याची स्पीड आली. पण आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे, की जर पहिलं जे आपल्याला पहिल्यांदा टाईम किती, 5 तास लागणार होते, पण त्या वेळेच्या 4/5 पट, 4/5 पट जर का कापण्यासाठी अंतराला किती वेग, म्हणजे स्पीड आपली किती ठेवावं लागेल. आता मग 5 कट होणार, म्हणजे आपल्याला 4च्या स्पीडनं काढायचं. अंतर तर तेवढंच राहणार आहे. अंतर जसं 300 घेतलं, त्याला काय केलं, 4नं भागितलं. 4नं आता ह्याला भाग करा, 4×4 4 2 8 4 3 15 4 4 म्हणजे 4 4 7 28, 4 7 28, 2 उरले, किती झाले, 20 झाले. म्हणजे 4 पंचे 20. तर म्हणजे आपल्याला किती लागणार आहे, त्याची स्पीड काय करावं लागणार आहे आपल्याला, 75 किलोमीटर पर आवर किंवा 75 किमी पर तास. ही काय झाली, स्पीड झाली. आपल्याला सरळ काय करायचं, वेग इक्वल टू अंतर भागिले वेळ. हे तर आपल्याला सर्वांना सूत्र माहिती आहे. तर काय करायचं, त्यांनी काय विचारलं, 5 तास पहिल्यांदा दिलेले आहेत आपल्याला. तर त्यांनी विचारले, जर त्या अंतराच्या 405 पटीमध्ये जर का आपल्याला ते जर डिस्टन्स पार करायचं असेल, तर आपल्याला स्पीड किती वाढवावं लागलेली. सरळ अंतर कमी वाले म्हणजे स्पीड काय होणार, वाढणारच. तर मग कितनं वाढणार आहे, आपलं काय येणार आहे, 4 तास लागणार आहेत आपल्याला. 4 तास 300ला 4नं भागल्याच्या नंतर उत्तर काय येतं, 75. ते काय झालं, आपलं उत्तर झालं. आता समोरचा प्रश्न काय म्हणतो, एक मिनिट वाचून घ्या. समोरच्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे, लक्ष्मणला 6 किमी अंतर जाण्यासाठी 45 मिनिटे लागतात. लक्ष्मणला 6 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागतो, 45 मिनिटे लागतात. तर त्याचा वेग किती. आताच आपण फॉर्म्युला काय लिहिला होता, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. हे काय झालं, आपला वेगाचा वेग काढायचा किंवा स्पीड काढायचा फॉर्म्युला झाला. मग काय म्हणते, अंतर किती हे, 6 किलोमीटरचे, आणि त्याला वेळ किती लागतो, 45 मिनिटं लागतो. एक लक्षात ठेवा, 45 मिनिट आणि तास. आपल्याला उत्तरं सगळे कशामध्ये दिलेत बघा, किमी प्रति तासमध्ये दिलेत. म्हणजे आपल्याला 45 मिनिटाला सुद्धा काय करून घ्यावं लागणार आहे, तासामध्ये करणार आहे. आणि एका तासामध्ये किती मिनिटे असतात, 60. मग काय करा, 45ला 60ने भागून घ्या. मग ह्याला किती, 15चा भाग येतो, 15 त्रिक 45, 15 चोक 60. म्हणजे आपल्याला वेळ जो लागणार आहे तो किती लागणार आहे, 3/4 लागणार आहे. मग काय करा, 3ने ह्याला भाग जातो, 3 1 3, 3 2 6, आणि 4 छेदाचा छेद हा अंशामध्ये जाऊन काय होतो, गुणाकारामध्ये जात असतो, बरोबर. मग 4 2 8. मग आपला 8 किमी प्रति तास आन्सर आहे का, हां आहे. मग आपलं हे काय आलं, 8 किमी प्रति तास आन्सर. आणि पहिले अगोदर ह्याचं किती होतं, 75 किमी प्रति तास. समजलं. तर आता पाहूया समोरचा प्रश्न. आता बघा, 1 डझन पेनची किंमत किती आहे, 540 आहे. तर 319 पेनची किंमत किती. तर मला एक सांगा, 1 डझन म्हणजे किती असतो, 1 डझन म्हणजे किती असतो, सरळ सरळ 12 पीस. कोणत्या 12 क्वांटिटी ज्या असतात ते काय झाल्या, 1 डझन झाला. तर आपल्याला म्हणजे काय केलं, 1 डझनची किंमत दिली, म्हणजे त्यानं किती दिली आपल्याला, 12 पेनची किंमत दिली. म्हणजे 540 भागिले 12, ही काय झाली, 1 डझन म्हणजे एक प्रत्येक पेनची, एका पेनची किंमत झाली, एका पेनची किंमत झाली ही 540 भागिले 12. तर 319 पेनची विचारली. मग त्याला काय करावं लागेल आपल्याला, 540 भागिले 12 गुणवले 319. तर मग हे काय होईल, 319 जर केलं आणि 319 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय होईल, टोटल पेनची, तर 319 पेनची किंमत निघेल. तर मग आता ह्याला कसं करायचं,
सरळ सरळ आणखीन दुसरा एक पर्याय, हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला जर अवघड जातं, एका पेनची किंमत किती येणार आहे, 540 भागिले 12, 12 ह्याला भाग द्या, 12 एक 12, 12 2 12 3 36, 12 चौक 48, 12 चौक 48, 48 आणि हे किती हातचे किती आले, 6 उरले, मग काय झालं 60 झाले, 12 पंच 60, 45. मग आता काय करा, 45 गुणवले 319, 45 गुणवले 319 करायला थोडंसं अवघड जातं, मग काय करा तुम्ही 45ला काय करा, दुप्पट करा 90, ह्याला 2 भागाकार द्या, काय करा 2 ह्याला जर भाग दिला आपण, इथं गुणाकारात आणि भागाकारात 2 घेतले ते आपल्याला सोपं जातं, बे एक बे किती उरले, 1 उरला, 11 झाले, बे पंच 10, मग पुन्हा 1 उरला, मग काय झालं 92 18, 0.0 देऊन काय झाला, बे पंच 10च भाग केला, हे शून्य इथं जर घातला, हे शून्य कट केला, इथला पॉईंट निघून काय येईल 1595 गुणवले 9, म्हणजे 1595 गुणवले 9 करायचं आपल्याला. आता हे आपल्याला करायला सोपं जातं, 9 5 45ला 5, हातचे किती आले 4, 9 9 81 आणि 4, 81 आणि 4 85ला 5, हातचे किती आले 8 आले, 9 5 9 गुणवले 9 5 45, 45 आणि 8 किती आले 53, 53 हातचे किती आले 5, आणि मग काय केलं 9 1 9 9 1 9 आणि 5 किती झाले 14, 14 355, हे काय झालं आपलं टोटल 319 पेनची किंमत. बघा 14 355 ऑप्शन आहे का, हा आहे, 14 355 का पहिलाच ऑप्शन आहे, म्हणजे आपल्या त्या वस्तूची किंमत किती, 319 पेनची किंमत किती आली 14 355. आता समोरचा प्रश्न काय सांगतो, खालीलपैकी कोणती संख्या 3/10% बरोबर आहे. तुम्हाला काय म्हटलं 3/10% जेव्हा जेव्हा कुठेही सिम्बॉल हा पर्सेंटेजचा येतो तेव्हा काय करायचं, दिलेल्या संख्येला 100 भागाकार द्यायचा, म्हणजे ह्याला तुम्हाला काय करावं, ह्याला 100 भागाकार दिला तर काय होईल, तुम्हाला 2 शून्य आणखीन वाढायलेत, म्हणजे तुमची 3/1000 कुठं आहे का, हां हे काय दुसरा ऑप्शन, म्हणजे पर्सेंटेजचा जिथं जिथं सिम्बॉल येईल तिथे तिथे त्याला काय करायचं, डिवायडेड बाय 100, म्हणजे काय करायचं 100 भागायचं. पर्सेंटेज म्हणजे काय झालं, तुमची शेकडेवारी झाली, शेकडेवारी कधीही काय करतात 100शी रिलेटेड असते, म्हणून त्याला काय करायचं डिवाइडमध्ये पर्सेंटेजचा जिथं जिथं सिम्बॉल येईल तिथे तिथं काय करायचं, त्याला 100 भागाकार द्यायचा. आता काय म्हणते समोर, 35चे 60% करून येणारी संख्या ही 400च्या किती टक्के आहे. आताच तुम्हाला काय सांगितलं, टक्के जिथं जिथं येईल त्याला तिथं तिथं काय करायचं 100 भाग द्यायचा. आता 35 आहेत, 35चे आपल्याला किती करायचे आहेत 60% काढायचे आहेत, 60 म्हणजे त्याला काय करायचं आपल्याला डिवाइडमध्ये 100 करायचं. 35 60% काढून येणारी ही संख्या, काढून येणारी जी काही संख्या आहे ती काय करायची आपल्या 400च्या किती टक्के आहे ती काढायची. तर मग आता काय करायचं, ह्याला भाग जातो, हे 6 1 6, 6 3 18 बरोबर. मग आता आपली संख्या काय आली 3503 आहे, 3503 ही संख्या आली. त्यांना काय विचारलं आपल्याला की ती संख्या 400च्या किती टक्के आहे. 400च्या आपण काय करू x% आहे, म्हणून x/100 ही काय झाली, ती जी काय आपली संख्या येणारी आहे ती झाली. आता ह्याला कसं करायचं, बघा हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, आता 4 आणि 3, 4 काय करा ह्याला भाग हे करा, किंवा 4 त्रिकम हे काय करा 4 इकडे भागाकारमध्ये आणा, मग काय झालं 35/12. आता 12ने याला काय करा, ह्याला पूर्णपणे भाग द्या, तर आपलं काय येतं, एक मिनिट, 35चे 60% काय 60%, 35चे 60% आपले किती आलेत 35 गुणवले, सॉरी हे 100 आहे 18 नाही आहे, तर आपलं 35 गुणवले 60 भागिले 100. तर आता काय 0 0 घटले, हे किती आलं 3, 2चा भाग बसला, हे किती 5, 5 7 35, म्हणजे 7 3 किती आले, हे किती आलं आपलं आन्सर 21 आलं, 21 आलं बरोबर. तर मग काय म्हणते, ही जी भागाकार येणारी संख्या जी ती 400च्या किती टक्के आहे, मग काय 400च्या आपण काय कन्सिडर केली x%, आणि तुम्हाला काय म्हणजे x% म्हटलं काय करायचं, त्याला 100 भाग द्यायचा, मग 100 कटले, 100 कटले, मग काय झालं x = काय आलं 21/4, मग 4ने याला भाग द्या, 4 पंचे किती होतात 20 होतात बरोबर.
मग काय एक उरला, एकला भागतात नाही, दशांश देऊन काय करा, शून्य वाढा, म्हणजे काय झालं 10 झालं. 4ला पुन्हा 10ला 4नं भागल्या, 4 दुने 8, पुन्हा 2 उरले, 4 पंचे 20, म्हणजे आपलं शेवटचा आन्सर काय येणार 5.25. इथं ऑप्शन आहे का, हां हा आहे आपला पहिला ऑप्शन. तर काय झालं हे टक्केवारीचा जिथं जिथं सिम्बॉल येईल तिथं तिथं काय करायचं, त्याला डिवाइड बाय 100 करायचं. तर आता नेक्स्ट समोरचा प्रश्न. आता काय म्हणतो, ए हा एक रेडिओ बीला 10% नफ्याने विकतो आणि बी तो काय करतो, सी याला 5% नफ्याने विकतो. जर सी हा रेडिओ खरेदी करण्यासाठी 462 रुपये द्यावे लागत असतील तर एने तो रेडिओ किती रुपयाला खरेदी केला. म्हणजे आपण काय करू, समजा ए जो आहे एने काय केला, तो 100 रुपयाला विकत घेतला. बीला 10% नफ्याने विकला, म्हणजे त्यानं काय केलं प्लस 10%. 100चे 10% किती येतात, 100चे 10% कसे काढायचे, ह्याला काय करा 10% म्हणजेच काय झालं, त्याला डिवाइड बाय 100 करा. 100 कटतात, मग किती उरतात 10. 100चे 10% म्हणजे किती यायलेत 10 व्हायलेत. मग ती 10% प्लस केले तर हे किती व्हायला 110. ते कोणाला विकला, बीला विकला. बीकडे केवढ्याला आला तो 110 रुपयाला. आणि बीनं काय केला, सीला 5% जास्त विकला. सीला 5%. आता याचे 110चे 5% कसे काढायचे, पुन्हा तसंच 5 भागिले त्याला काय करायचं 100 करायचं. 0 0 कटला, 11 गुणवले 5 किती येतात, 11 5 55 होतात. आणि खालचा 10 0 10 जर हा भागाकारातला वर गुणाकाराला इथे काय होतो 5.5 होतं. म्हणजेच काय करायचं आपल्याला, सीला तो केवढ्याला पटला 110 अधिक 5.5%. मग 5.5% हे काय झाले 110चे 5% झाले. मग तो टोटल केवढ्याला, सीला केवढ्याला पडला 115.5 रुपयाला. तो केवढा कोणाला पडला, सीला पडला. जर सीला तो रेडिओ खरेदी करण्यासाठी मग सीला त्याला किती रुपये लागले 115, म्हणजे त्याला 462 रुपये द्यावे लागले असतील. तर एला रेडिओ एने किती रुपयाला खरेदी केला, मग एने कितीला केला आपण कन्सिडर काय केलं तर 100ला केला. ह्याला 115, मग 100ला किती, 115ला 462 रुपये द्यावं लागेल. ते 100 रुपयाला आपल्याला त्याला किती द्यावं लागतील. मग आपण ह्याला काय करायचं, 115.5ला किती 462. तर मग 462 जर दिले तर मग काय करायचं, हे 100 आहे, 100 गुणवले 4, 400 भागिले 115.5. मग ह्याला सोडून घ्यायचं. ह्याला सोडून घेतलं आता कसं करायचं बघा, हे पॉईंट खाली इथं 115ला ह्या इथला एक पॉईंट काढला, तो वर काय होईल 1 0 वाढेल. मग ह्याला काय करा तुम्ही सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय म्हणजे ह्याला काय 5 न भागायचं, याची काटाकाटी जर केली तर आपल्याला फायनल जे आन्सर भेटणार आहे ते काय भेटणार आहे 400 भेटणार आहे. हे काय झालं तुमचं आन्सर झालं, बरोबर. तर मग इथं 400 ऑप्शन आहे का, हा आहे 400 ऑप्शन, म्हणजे तुमचं याचं आन्सर काय झालं 400. आता समोरचा प्रश्न. समोरचा प्रश्न काय, 2/3 हा काय रेशो आणि प्रोपोर्शनचा, म्हणजे प्रमाणामध्ये संख्या आहे की नाही त्यांचा प्रश्न. काय 2 2 3 अधिक 5 6 तर म्हणजे इक्वल टू समजा हा 8 7. आपल्याला एक माहिती आहे का की, आणि हा एक्स, म्हणजे आपल्याला ही एक्सची व्हॅल्यू काढायची. आपल्याला एक माहिती आहे की ह्या दोघांचा गुणाकार बरोबर ह्या दोघांचा गुणाकार असतो. तर मग काय करणार आपण, त्या दोघांचं म्हणजे एकदम दोघांच्या मिडलच्या याचा गुणाकार आणि ह्या बाहेरच्यांचा गुणाकार. आता 2/3 गुणवले एक्स इक्वल टू 5/6 गुणवले 8/7. आता काय करा, ह्याला 3 भाग, 3 1 3, 3 2 6, बे 1 बे 4 8, म्हणजे ह्याला पुन्हा काय जातो, ह्याला 4ला 2 बे 1 बे 2 4, म्हणजे काय झालं आपल्याकडे किती उरलं एक्स इक्वल टू काय उरलं 5 2 10/7. 10/7 हा पर्याय आहे का इथे, हा दुसरा पर्याय आहे. म्हणजेच हे काय झालं आपलं आन्सर झालं, म्हणजे 2 नंबरचा पर्याय 10/6 हे आपलं आन्सर झालं. आता समोरचा प्रश्न. आता काय म्हणतो, 1/2चे 3/4 म्हणजे किती, 1/2चे 3/4 म्हणजे किती. मग आपल्याला काय करायचं, 1/2 घेतलं, त्याचे काय करायचं 3/4. आणि तुम्हाला काय वाटलं, जेव्हा जेव्हा टक्के येईल तिथे त्याला काय करायचं 100नं डिवाइड करायचं, म्हणजे भागाकार द्यायचा, 100नं भागायचं. 3/4 म्हणजे किती. आता काय करावं लागणार आपल्याला, याला पूर्ण सोडून घ्यायचं. 3/4
1/2 3/4 म्हणजे किती? मग ह्याला सॉल्व करायचं. ह्याला सॉल्व कसं करायचं? पर्सेंटेज म्हणजे किती ते म्हणले. मग काय करायचं आपल्याला? 1/2 गुणवले 3/4 गुणवले 100 ते आपल्याला काढायचं नाही. त्यामुळे ह्याला काय करायचं? ह्याला मल्टिप्लाय बाय 100 करायचं. आता काय करायचं? ह्याला 4ने ह्याला भाग द्या. 4 2 8 2 उरले. ठीक आहे, 20 झाले. 4 पंचे 20. मग काय झालं आपलं? मग ह्याला पुन्हा 25 आणि 3 न गुणून घ्या. 25 तरी किती झालं? 75. 75 भागिले 2. मग आता 2 न 75ला भाग द्या. 2 न 75ला भाग दिल्याच्या नंतर काय येतं? बेस बेत्रिक 6 1 उरला. 15 झाले. 2 7 14 1 उरला. 1ला भागात नाही दशांश देऊन 0 दिला. तर मग 10 झाले. मग त्याचा आन्सर काय आला? 2×5 10. तुम्हाला जसं म्हटलं की बाबा आपल्याला त्याला डिवाइड बाय 100 केलं होतं, कारण ते काय करतं? आपल्याला त्याचे पर्सेंटेज काढायचे. पर्सेंटेज काढायचे म्हणजेच काय करावं लागणार? आपल्याला त्याला 2 अपूर्णांक लेफ्ट साईडला करावं. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार? आन्सर काय येणार? 0.00375 हे आन्सर येणार. कारण 1/2 जर हे केलं तर हे काय येते? 0.5 आणि 3/4 जर याचा जर भागाकार केला तर 0.75 येते. मग जो याचा जो 0.75 हा 2 आणि हा इथला एक जो अपूर्णांक आहे तो 3 काय करणार? आपल्याला लेफ्टला सरकवावं लागणार. म्हणजेच मग काय येणार आपला? हे जो 100 मुळे आलेला आणि इकडे आलेला तर आपला आन्सर काय येणार? 0.00375. तर मग आता काय? समोरचा प्रश्न. 2.5 वर्षानंतर 5% व्याजदराने मुद्दलसह एकूण 720 रुपये मिळाले तर मुद्दल किती? ते काय म्हणते? 2.5 वर्षानंतर किती? 5% व्याजदराने मुद्दलसह एकूण 720 रुपये मिळाले तर मुद्दल किती? मुद्दल म्हणजे काय असतं? तुम्ही म्हणजे जी काय हे व्याजानं पैसे घेतले ते प्लस त्याच्यावरचा इंटरेस्ट, म्हणजेच काय झालं तुमचं? काय म्हणजे व्याज. ते काय झालं? टोटल तुम्हाला किती भेटेल? 720 रुपये भेटायला. त्याचा फॉर्म्युला माहिती आहे. पी इंटरेस्ट काढायचा फॉर्म्युला काय आहे? PNR भागिले 100. पी म्हणजे काय? तुम्ही जे काही व्याजानं पैसे काढले ते पी झाले. एन म्हणजे काय झालं? किती दिवसासाठी काढले ते झालं, म्हणजे वर्षामध्ये 2 वर्ष. इथे काय? 2.5 वर्ष. आर म्हणजे काय? तुमचा व्याजदर झाला. मग त्याला ह्या सूत्रामध्ये ठेवून द्यायचं. पी कॉमन निघतो कारण पी सारखाच आहे. 1 प्लस आपली एनची व्हॅल्यू म्हणजे काय? आपल्या किती वर्षासाठी घ्यायलो आपण? 2.5 वर्षासाठी घ्यायलो. आणि व्याजदर किती आहे? 5%. त्याला भागिले काय करायचं आपल्याला? 100 करायचं. बरोबर? PNR बाय 100. तर मग आता ह्याला काय करायचं? हे 0 एका दशांशानंतर मग आपण त्याला काय करू शकतो? त्याला खाली तिचं 25 लिहून, त्याला 25 लिहून 25 गुणवले 5 भागिले ह्याला काय करू? एक खाली एक 100 आपण 0 वाढू शकतो. मग काय करायचं? ह्याला भाग द्या. 25 1 25 25 चूक 100 म्हणजे हे काय खाली 40 झालं. मग 5 न पुन्हा होते 5 8 40. आपली याची व्हॅल्यू काय आली? मग P1 + 1/8 एक जशा 8. मग आता ह्याला पुन्हा सॉल्व कसं करायचं? 8 न इकडे घेतलं. 8 गुणवले 8 अधिक 1 भागिले 8. मग आपला ऑप्शन आन्सर काय? 9/8 आले. 9/8 ऑफ पी. आपल्याला माहिती आहे 9/8 ऑफ पी आलं. आणि आपल्याला आपले टोटल दोघं पी प्लस आय किती आलं तर 720 रुपये. मग आता ह्याला काय करायला? भाग द्या. 9 9 9 8 72 किती झाले? 80 झाले. मग पी इक्वल टू काय येणार? 8 64 0. मग हा ऑप्शन आहे का? पी इक्वल टू 640 म्हणजे 640. तो काय झाला? आपला फायनल आन्सर झाला. समोरचा प्रश्न. आता काय? एका प्लॉटची लांबी 40 फूट आहे, रुंदी 50 फूट आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती? आपला प्लॉट म्हणजे काय असतो? एखादा आयात किंवा चौकोन असतो. आपल्याला त्याचं सूत्र माहिती आहे. त्यांचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणवले रुंदी, एल किंवा लेंथ इंटू विड्थ. लांबी गुणवले रुंदी. त्या दोन्ही फुटामध्ये दिलेलं आहे. मग काय? लांबी किती? 40, रुंदी किती आहे? 50. मग ह्या दोघांचं 2 शून्य गुणाकारामध्ये असाल तसे 4 गुणवले 5 4 पंचे 20. म्हणजे काय? 2000 चौरस फूट. 2000 चौरस फूट पर्याय आहे का? हा दुसरा पर्याय. ते काय झालं? आपलं आन्सर झालं. आता पाहू समोरचा प्रश्न. आता 1 इंच म्हणजे किती मिलीमीटर? आपल्याला माहिती 1 इंच म्हणजे किती असतो? सरासरी 2.5 सेंटीमीटरचा असतो. हे सरासरी म्हणजे जे आपल्याला म्हणतात किंवा एक्झॅक्टली पण हा 2.5 सेंटीमीटर नसतो, थोडा जास्त असतो.
आता 2.5 सेंटीमीटर 1 सेंटीमीटरमध्ये आपली किती असतात म्हणजे आपली जी स्केल असते आपण जी की रुलर पट्टी वापरतो त्याच्यावर कशा असतात 12.5 किंवा 15 किंवा 30 सेंटीमीटरची स्केल असते ते 1 सेंटीमीटर म्हणजे किती असतात की 10 असतात. तर 25 म्हणजे किती व्हायला 10 10 20 आणि दुसरी किती झाली 5 म्हणजे टोटल किती झालं 25 म्हणजे आपला आन्सर काय यायला पाहिजे 25 यायला पाहिजे. पण खरं तर ॲक्च्युली ती 25 नसतं त्याच्यापेक्षा थोडं जास्त असतं. तुम्ही वाटल्यास तुम्ही नेटवर सर्च मारा किंवा 1 इंच बरोबर किती असतं तर ते 1 इंचवर थोडंसं जास्त असतं ते म्हणजे किती असतं 25.4 आणि असं जरी म्हटलं तरी तुम्हाला याच्या 25च्या 2.5 सेंटीमीटरच्या जवळपास दुसरा कोणताच पर्याय नाही. हा किती 2.5पेक्षा जास्त आहे, हा तर खूप जास्त आहे आणि हा तर खूपच 30 म्हणजे 3 सेंटीमीटरच्या जवळ जातो. त्यामुळे तुमच्यासाठी एकदम सुटेबल पर्याय कोणता राहील 25.4 आता समोरचा जो हा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे कारण की इथली जी टर्म आहे ती आपल्याला एक्झॅक्टली काय नेमकं दिलेलं आहे ते माहिती नाही तिथं भागाकार गुणाकार वगैरे काय दिलेलं आहे तसं त्यांनी आन्सर ऑप्शन दिलेला आहे पण तो आन्सर ऑप्शन आपल्याला डायरेक्ट ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूनही भेटतो पण तरी पण जर त्यांनी जर इथं आपल्याला जर दुसरा एखादा सिम्बॉल समजा इथं जर का निगेटिव्ह म्हणजे मायनसचा जर सिम्बॉल दिलेला असेल किंवा वजाबाकीचा हा इक्वल टू नसून जर का तो वजाबाकी असेल तर त्याचा आन्सर काय आहे ते आपण बघणार आहोत कारण इथं थोडंसं काहीतरी प्रिंट मिस्टेक आहे. तर मग आपल्याला काय दिलं 1/2 अधिक 6 भागिले किती 1 वजा आपण हे कन्सिडर करत आहोत काय म्हटलं आहे 0.25 गुणवले 2.5 म्हणजे 25 गुणवले 25 तर याचं काय करायचं आपल्याला इक्वल टू काय येईल ते सांगायचं. आपल्याला काय करू 1/2 आता आपण हे करतो हे दोन अपूर्णांकाची बेरीज करू 1/2 म्हणजे बे एक बेछेदाचा गुणाकार एक 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 6 दोन्ही 12 ते किती आले 13/2 मायनस आता 25 गुणिले 25 करा 25चा वर्ग तुम्हाला माहिती आहे 6.25 625 आहे पण हे दोन कशामुळे 2 स्थानानंतर इथं दशांश आहे म्हणून काय झालं आपण त्याला 2 स्थानानंतर दशांश शून्य घेतलं. मग आता काय करायचं तर काय करा 13ला 2 भागाय बे पंचता बे सकम 12 एक उरला मग पॉईंट देऊन आपण काय केलं त्याला 10 केलं मग ते किती झालं 10 6.5 मधून 6.25 गेल्यानंतर जे आन्सर राहील ते काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. आता मग इथं काय शून्य काही नसतं म्हणजे शून्य असतं 10मधून 5 गेले किती राहतात 5 राहिले इथला हातचा आपण एक राईट साईडला घेतो इथे 4 राहिले 4मधून 2 गेले किती राहिले 2 राहिले 6मधून 6 गेले 0 राहिले खरं तर आन्सर 0.25 यायला पाहिजे पण इथं काहीतरी प्रिंट मिस्टेक आहे किंवा ती नेमकं काय आहे ते आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळे याचं आन्सर ऑप्शन तसा 6.25 दिलेला आहे. पण आपण जर आपलं त्यांनी नाही दिली तर मायनस आहे असं काही एका ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे काय केलं मायनस घेऊन केलं तर आपलं आन्सर काय येते 0.25 पण तुम्हाला अशा टाईपचे फक्त एवढंच बघायचे बाबा अशा टाईपचे प्रॉब्लेम येतात आणि अशा टाईपचे प्रॉब्लेम तुम्ही प्रॅक्टिस करून द्या म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता हे बघा आता हे खूप मोठमोठाले बेरीज वजाबाकी आहे त्याला तुम्ही लिहित बसण्यापेक्षा सरळ काय करायचं सरळ त्यांची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन जे काय ते डायरेक्ट करून टाकायचं. म्हणजे कसं करता आता तुम्ही बघा पूर्ण ही सगळ्यात मोठी 5 4 वेळा आणि 4 वेळा 6 वेळा याला एका खाली एक अरेंज करून घ्यायचं म्हटलं तुम्ही तसं पण करू शकता. त्यानंतर 2 2 2 2 2 3 4 त्याच्यानंतर हे मायनस आहे शून्य किती वेळा आहेत ते बघा 3 ते 6 आणि 7 वेळा शून्य आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि नंतर काय आहे 13 त्याच्यानंतर हे काय मायनस आहे आणि प्लस किती आहे 600 त्याला कसं करायचं 6 अधिक 2 -0 म्हणजे काय होणार ते शेवटी 8 येणार त्याचा 6 आणि 2 8 8 आणि हे 2 -0 ते शेवटी काय येणार आहे 8च येणार आहे. त्याच्यानंतर 6 2 8 8 -0 आणि 8 हे पुन्हा 6 म्हणजे किती 14 वेळा 14ला 4 हातचा किती आला तुमचा 1 आला तर 6 आणि 2 किती व्हायला 8 आणि हातचा आलेला आहे किती व्हायला 9 व्हायला म्हणजे काय 8 आणि 5 13मधून 0 गेला काही फरक पडत नाही म्हणजे काय 3 आले हातचा किती आला तुमचा 1 आला म्हणजे 8 आणि 5 13 आणि 1 14ला 4 पुन्हा हातचा किती आला तुमचा 1 आला पुन्हा 8 आणि 5 13 आणि 1 14ला 4 हातचा किती आला 1 आला. आता काय झालं 8 आणि हे 5 आणि हा हात चाललेला 8 आणि 7 14 14 आणि काही -13 आहेत
-13, 14 13 गेली किती राहील, 1 राहिले. मग तुमचा आन्सर काय 1443948 म्हणजे काय झालं तुमचा पहिलाच ऑप्शन आहे काय तुमचं आन्सर. एक ते काय करायचं एका खाली एक अरेंज करून घ्यायचं आणि व्यवस्थित जसं आपली सिंपल बेरीज वजा काही तसं हे होऊन जातं. समोरचा प्रश्न. आता प्रश्न पहिला काय झाला 500 - 33 आणि 500 - 33. आता तुम्हाला जर का माहिती असेल a+b आणि a - b चा सूत्र, a - b आणि a+b हे करायला सोपं जातं. a+b आणि काय याचा फॉर्म्युला काय असतो a² - b². आता आपल्या इथे a काय झाला 500 झाला. 500चा स्क्वेअर किती 5चा स्क्वेअर तर माहिती आपल्याला 5 × 5 = 25. ते 2 शून्य स्क्वेअर केल्यामुळे ते 2चे काय होणार 4 शून्य होणार. शून्य स्क्वेअर केला की दुप्पट होतात. -b², b 33, 33चा स्क्वेअर. आता 33चा स्क्वेअर किती आहे 1089. हा मला आता माहिती आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला काय करायचं ॲटलिस्ट 50पर्यंत स्क्वेअर तरी तुम्ही काय करा पाठ करा 1089. मग आता काय करायची वजाबाकी करा. 10मधून 9 गेले किती राहतात 1 राहतात. त्यानंतर पुन्हा 0 म्हणजे इथं काय झालं इकडला हातचा गेला इथं 9मधून 8 गेले किती राहिले 1 राहिले. मग 9मधून 0 गेला 9 राहिले. 9मधून 1 गेला 8 राहिले. इथला हा हातचा आपण इकडे घेतला 4 दशाला तसा आणि 2 दशाला तसं. मग आन्सर काय ना 2 4 8 9 11 2 4 8 9 11 हे काय झाला पर्याय तुमचा काय झाला 2 नंबरचा पर्याय काय झाला तुमचं आन्सर झाला. आता जसं की इथे दिले वाईनचा द्राक्षाची जो संबंध आहे तोच संबंध ओळखाचा खालीलपैकी कशाचे. आता वाईन आणि ओळखा तर सर्वांना माहितीच असेल. तर वाईनचा द्राक्षाचे म्हणजे काय होतं आहे वाईन ही द्राक्षांपासून बनते. तर सेम ओळखा ही कशापासून बनते. तर ओळखा कशापासून बनते सफरचंद, बटाटा, बार्ली का ओट. बार्ली म्हणजे काय असतं आपले ज्वारी आणि ओट म्हणजे काय असतं आपलं गहू. म्हणजे काय होते याच्या कशा ओळखा कशापासून बनते आपल्या गव्हापासून. मग त्याच्या इंग्लंड हा कशाच्या जवळ अटलांटिक महासागरामध्ये. तसा ग्रीनलँड कोणत्या याच्यामध्ये येतो ग्रीनलँड आर्टिक महासागरामध्ये येतो. तो वाटल्यास तुम्ही नेटवर सर्च मारा इंग्लंड जर अटलांटिक महासागरात असेल तर ग्रीनलँड कोणत्या महासागराच्या जवळ येतो. तर सेम तसंच. आता हे कसं आहे मास्टर आणि याचा जो संबंध दिलेला आहे. आता ह्याला काय करा तुम्ही पहिल्यांदा असा प्रश्न आला की ABCD जी आहे ते पूर्ण अंक टाकून हे करून लिहून घ्यायची. आता बघा ABCDEFG असं लिहायचं आणि त्याच्यावर 1 2 Bला 2 येणार, Cला 3 येणार, Zला 26 येणार. हे तुम्हाला काय करायचं तिथं गेलं की राईट साईडला रफ शीटवर लिहून घ्यायचं. तर तुम्ही जर ते ABCD जर बघितलात तुम्हाला ओळखून येईल की याचा ह्या दोघांमधला संबंध काय आहे. तर काय करायचं M आणि O मध्ये किती आहे 1 आहे. A आणि C मध्ये किती 1 आतमध्ये. S आणि U मध्ये काय T आहे. तसंच मग काय होणार आपला समोरचा जो ब्रिंगच्या समोर येणार BRING म्हणजे 1 सोडून ते काय व्हायला वाढत चालले. बीच्या नंतर C आणि पहिल्यांदा काय येणार D येणार PQR R S येणार आणि इथं T येणार I जे इथं काय येणार K येणार. Nच्या नंतर काय N O इथं P येणार. Gच्या नंतर काय येणार इथं H इथं I येणार म्हणजे DTKPI म्हणजे काय झालं 2 नंबरचा काय झाला तुमचा आन्सर ऑप्शन झाला. आता नेक्स्ट सेम नंबर आणि हे कसे एकमेकाला अरेंज केले तर ह्या दोघांची जी रिलेशन आहे तीच काय घोष्ट आणि जे काय आपला आन्सर येईल त्याच्यामध्ये नंबर. आता नंबरला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर नम बघा हे काय केलेलं आहे त्यांनी NU पहिले 2 अक्षर आहेत ते काय केले उलटे केलेले आहेत. NU म्हणजेच काय करायचं आपल्याला GHचे सुद्धा काय करायचे GHचे सुद्धा उलटे करायचे. N जे आपला इथं पहिल्यांदा तो काय झाला इथं दुसऱ्यांदा केला. मग इथं G आपला पहिल्यांदा तो काय झाला आपला GH असं येणार. त्याच्यानंतर काय झालं MBला पुन्हा काय केलं Mला पुन्हा तिकडे नेलं म्हणजे काय करा आपल्याला OS. मग पुन्हा काय TS ERला काय केलं Eला तिकडे नेलं मग काय करा TS म्हणजे SGSOST हा ऑप्शन आहे का बघा तो काय झाला आपला आन्सर ऑप्शन SGSOST हा काय झाला 3 नंबरचा काय झाला आपला आन्सर ऑप्शन झाला. आता सेम तसंच BVSC YEHX MRCP BVSC B हा वायच्या अपोजिट येतो. तर तुम्ही ABCD अशी जर लिहिलात आणि 13पर्यंत लिहिलास ABCDM
आणि त्याच्यानंतर यन ह्याला 13 आणि ह्याला 14 नंबर दिला तर ते इकडे झड इकडे 26 येतं आणि इकडे 1 येतं. हे मग काय होतं एकमेकाच्या अपोजिट येतात. जसं बी वाय, बीच्या अपोजिट काय वाय लिहिले, तसंच व्हीच्या अपोजिट काय येणार ई, एसच्या अपोजिट एच आणि सीच्या अपोजिट एक्स. तसंच एम आर सी पी जर लिहिलं तर एम आर सी पीच्या अपोजिट काय, एमच्या अपोजिट काय येतं एन येतं, आरच्या अपोजिट काय येतं आय येतं, सीच्या अपोजिट काय येतं एक्स येतं, पीच्या अपोजिट काय येतं एक येतं. म्हणजेच काय आलं आपल्याकडून एन आय एक्स के, एन आय एक्स के म्हणजे 3 नंबरचा हा काय झाला आपला पर्याय झाला. तर हे झालं बघा, आपण ओव्हरऑल जेवढे काही तुम्हाला एक्झाममध्ये आलेले प्रश्न होते ते प्रश्न आपण पाहिले. तुम्हाला याच्यानंतर ज्या काही परीक्षा येणार आहे त्याला जवळपास तुम्हाला सगळे काही जवळपास ह्याच टाईपचे सगळे क्वेश्चन विचारले जातात. की तुम्ही पाठीमागचे होईल तितके क्वेश्चन पेपर बघा, जमलं तर मी आणखीन क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडून देत जाईल आणि तेच क्वेश्चनवर आधारित जसं काही पॅटर्न म्हणजे जसे जशा प्रकारचे क्वेश्चन विचारले तशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. तुम्हाला नक्कीच जसं ग्राउंडला तुम्हाला चांगलं स्कोर येईल तसंच यामध्ये सुद्धा